कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश हा हादरून गेलेला आहे। अशाही परिस्थितीमध्ये मात्र आपत्कालीन सेवेमध्ये कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी हे अहोरात्र झटत आहेत। अशा सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य, पोलीस, महसूल आदी विभागांसह पंचायत समिती व नगरपंचायत मधील सुद्धा अधिकारी व कर्मचारी यांची शासन सुद्धा काळजी घेत आहे आणि ही सर्व मंडळी अहोरात्र सेवा देत आहेत। कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना या अंतर्गत माहूर शहरातील आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा अत्यंत उत्स्फूर्त आणि सकारात्मक असा प्रतिसाद माहूरला लाभलेला आहे। पत्रकार संघाने या संदर्भात अधिक एक चांगलं पाऊल पुढे टाकून 4 दिवस सर्व बाहेरून येणाऱ्या लोकांची, त्याचप्रमाणे इथे अडकून बसलेले जे कर्मचारी आहेत, जे असे शासकीय अधिकारी आहेत की जे आपल्या गावाला, आपल्या घरी जाऊ शकत नाही, त्यांच्या भोजनाची, त्यांच्या जेवणाची, नाश्त्याची व्यवस्था पत्रकार बांधवांनी इथे माहूरमध्ये केलेली आहे। आणि आज या ठिकाणी आपण बघत आहोत, गेल्या 2 दिवसापासून त्यांनी आज पुरी भाजी यांचा नाश्ता आणि जेवण हे दिलेलं आहे। पत्रकार बंधूंची सर्वांची जी सकारात्मक मदत या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये झालेली आहे आणि सोशल डिस्टन्सिंग हा जो महत्त्वाचा मुद्दा पत्रकार बांधवांनी घेतलेला आहे, त्याला अनुसरून आपण सर्वांनी त्यांना चांगला प्रतिसाद द्यावा आणि सोशल डिस्टन्सिंगचं अनुकरण करावं एवढे बोलतो। आणि कोरोनाचा निश्चितपणे आपण जर सर्वजण एक झालो तर प्रतिकार करू आणि हा माहूर नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर जगातून निश्चितपणे हद्दपार करू असा विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद। शहरातील सर्व भोजनालय व हॉटेल्स हे बंद असल्याने त्यांच्यावरती उपाशी राहण्याची पाळी येऊ नये म्हणून पत्रकारांची देशव्यापी संघटना असलेल्या द पॉवर ऑफ मीडिया तालुका माहूरच्या वतीने 5 एप्रिल रोजी तहसील कार्यालयाच्या समोर त्यांच्यासाठी पुरी भाजीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती आणि हे कार्य असेच अखंडित चालू राहावे यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने सांगण्यात आले। आणि या कालावधीमध्ये लॉकडाऊनमुळे माहूर शहरामध्ये कोरोना युद्धात कर्तव्यावर असलेले कर्मचारी, अधिकारी त्यांना आपल्या घरी जाता येत नाही, काही लोक, बाहेरचे लोक इथे अडकून पडलेले आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला सुद्धा पॉवर ऑफ मीडियाच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी 4 दिवसाचं भोजनाची व्यवस्था केली आणि आम्हाला सुद्धा असं वाटलं की कुठेतरी आपणही सामाजिक बांधिलकी आपली जोपासायला पाहिजे, आपल्याला काही समाजाचं देणं आहे असं जाणून या ठिकाणी पॉवर ऑफ मीडियाच्या वतीनं जे कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमात कर्मचारी, अधिकारी, काही गावातील कर्मचारी, गावातील आपले बांधव, जसे राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमात सहकार्य केलं आणि या ठिकाणी येऊन सर्वांनी लाभ घेतला, त्याबद्दल मी पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो। राबवत असलेल्या ज्या अधिकारी, कर्मचारी असतील किंवा बाकीचे जे लोक असतील, जी मंडळी ह्या कोरोना युद्धात सहभागी झालेली आहे, त्यांच्या जेवणाची बाहेर आबाळ होत होती, ती टाळण्यासाठी पत्रकार संघाच्या वतीने, नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने एकत्रितरित्या हा उपक्रम राबवला। त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त करतो, कारण या कोरोना युद्धामध्ये त्यांची सुद्धा महत्त्वाची साथ आहे। प्रत्येक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणे आणि अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना आणि प्रशासनाला साथ देणे ही खरंच एक कौतुकास्पद बाब आहे। मी प्रशासनाच्या वतीनं त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासन स्तरावर जे प्रयत्न चालू आहेत, आज प्रत्येक विभाग आपापली जबाबदारी पार पाडण्यासाठी जीवाचं रान करत आहेत। खरोखर प्रशासनाच्या बाबतीत मनात असे अगोदर थोडासा वाटते की प्रशासन फार त्रासदायक असते, पण आज त्यांची जी तळमळ आहे, त्यांची जी धडपड आहे, प्रत्येक जीव वाचवण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न सुरू आहेत, पाहिल्यावर प्रशासनाचा 100 वर्षातला राग प्रशासनावरचा या त्यांच्या कर्तृत्वाने धुवून निघालेला आहे। खरोखरच प्रशासनाचे जेवढे काही ऋण व्यक्त करायचे, त्यांचे ऋण मानायचे हीच वेळ आहे। त्यामुळे अन्नदान त्याचीच एक त्याच्या मागे असलेली भावना आहे आणि त्या भावनेचं द्योतक आहे। या कार्यामध्ये विजय कामटकर, गजानन जयस्वाल, दीपक कांबळे, रवी मार्गमवार, ज्ञानेश्वर लाड, विनोद मार्गमवार, विजय कांबळे, नंदू कोलपवार, बेलखोडे, अशोक उपलवाड इत्यादी मंडळी हे अथक परिश्रम घेत आहेत।
माहौर शहर में जो इस देश के प्राइम मिनिस्टर साहब नरेंद्र जी मोदी और महाराष्ट्र के सीएम साहब उद्धव जी ठाकरे, इन्होंने जो लॉकडाउन का ऐलान किया है, इस ऐलान के खातिर माहौर शहर 100% लॉकडाउन हुए वाला है। यहाँ पर आए हुए वाले सभी कर्मचारियों का माहौर नगर पंचायत के नगर सेवक, पावर ऑफ मीडिया के पत्रकार, इनके ओर से भोजन की व्यवस्था रखी गई है। 30 तारीख से इन सभी लोगों के, ये जो लोग अपने बाल बच्चे सभी रिश्तेदार छोड़ के माहौर शहर के लोगों का जो संरक्षण कर रहे हैं, उसमें मैं खास तौर से नाम लेना चाहूंगा आरोग्य विभाग, संरक्षण विभाग यानी पुलिस डिपार्टमेंट, पंचायत समिति और सभी माहौर के अलग अलग संस्थाओं के लोग जो इस शहर को एक अच्छी तरह से लोगों के आए हुए यहाँ पर जो कर्मचारी उनके खाने की व्यवस्था कर रहे हैं। बाहेर गावून आलेल्या लोकांना आणि ज्या कर्मचाऱ्यांची भोजनाची सोय नाही त्यांच्यासाठी खास करून जी व्यवस्था केलेली आहे त्या उपक्रमाबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि याच वेळी गावाच्या बाहेर जागा निवडून सोशल डिस्टन्स सुद्धा राखलं आणि दोन्हीचा सुंदर समन्वय साधत लोकांची पण सोय केली। अन्न यावेळेला अन्नधान्याची कमतरता प्रशासनाने मुळीच जाऊन दिली नाही। पंतप्रधान माननीय मोदीजी, मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी अन्नधान्याचा महापूर महाराष्ट्रात वाहवलेला आहे। विनामूल्य अन्नधान्याचा पण पुरवठा होता, परंतु करायचं कोणी आणि हे करण्याची जी प्रक्रिया आहे ती स्थानिक सोशल मीडियाचे अध्यक्ष विजय आमले व त्यांच्या सहकार्याने केली आणि 4 दिवस त्यांनी वाटून घेतले। अशाच प्रकारचे अनेक दाते पूर्वी नगरपंचायतचे कर्मचारी व नगरपंचायतचे काही नगरसेवक यांनी राबवलं। त्यानंतर आता हा वसा यांनी पुढे चाललं। याच्या पुढेही हा वसा गावातल्या लोकांनी सोशल डिस्टन्सचा कायदा राबवत आणि करोना बाधितांना मदत व्हावी किंवा करोनाच्या या संकटामध्ये ज्यांच्यावर उपासमारीची पाळी आली त्यांना जेवणाची सोय करावी अशी मी त्यांना प्रार्थना करतो। आणि गावातील अनेक दानशूर सोशल डिस्टन्सचे भान राखून पोलिसांना सुद्धा मुळीच कायद्याचा त्रास न होऊ देता, प्रशासनावरही कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न येऊ देता हा उपक्रम राबवतील अशी मी त्यांना विनंती करतो। विदर्भ न्यूज करिता राजू दराडे, संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।